मित्रांनो, 1947 मध्ये आपल्याला राजकीय स्वातंत्र्य मिळालं आणि 1950 मध्ये आपण स्वतः संविधान स्वीकारलं. पण आज 75 वर्षानंतर ही एकच प्रश्न आपल्याला सतावतोय. सामान्य भारतीयाला खरंच मनासारखं स्वातंत्र्य मिळालंय का? हा मोठा प्रश्न सर्वांसमोर पडलेला आहे. मग या स्वातंत्र्यानंतर आपल्याला काय मिळालं आहे? पहिला मुद्दा म्हणजे मतदानाचा अधिकार. जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपली ओळख आहे. EVM मशीन आल्यापासून हा अधिकारही, मतदानाचा अधिकारही आपल्यापासून हिरावून घेतला जात आहे. त्याचनंतर दुसरा मुद्दा पाहिला तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य, स्वतःचे विचार मांडण्याचे स्वातंत्र्य. मग यामध्ये बातमीदार स्वतःचे विचार मांडत असताना त्या प्रकारे त्यावर राजकीय दबाव येत आहे आणि त्यांना विविध प्रकारची कारवाई केली जात आहे. तोही हा अधिकार हिरावून घेतला जात आहे. शिक्षण आणि प्रगती तंत्रज्ञान हा तिसरा मुद्दा आहे. तंत्रज्ञान, अवकाश संशोधन व अर्थव्यवस्थेत भारताने भरारी घेतली हे मात्र खरं आहे. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून आपण मुक्त झालो, हे सर्वात मोठं यश आहे. आजही एक सामान्य माणूस सर्वोच्च पदावर पोहोचू शकतो, हे आपल्याला लोकशाहीचं मोठं यश आहे. हे मात्र खरं आहे. पण नेमकं आपल्याला जे आव्हाने आहेत, जे अद्याप देखील मिळालेले नाहीत. त्यामध्ये पहिला मुद्दा पाहिला तर आर्थिक विषमता. श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत आणि गरीब अजूनही गरजांसाठी झगडत आहेत. दुसरा मुद्दा पाहिला तर भ्रष्टाचार आणि लाल फितींचा कारभार. आजही सामान्य माणसाला आपलं काम करून घेण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. तिसरा मुद्दा सुरक्षितता. महिला आणि वंचितावर अत्याचार पूर्णपणे थांबलेले नाहीत. चौथा मुद्दा बेरोजगारी. तरुणाच्या हाताला हक्काचं काम मिळणं हे खरं स्वातंत्र्य नाही का? हा मोठा देशांचा प्रश्न आहे. तरुणांना स्वतःची हक्काचं काम मिळणं गरजेचं आहे. जोपर्यंत देशातील शेवटचा माणूस भुकेला झोपतोय किंवा आवाज उठवायला घाबरतोय, तोपर्यंत देशाला खरं स्वातंत्र्य मिळणार नाही. स्वातंत्र्य ही एक केवळ तारीख नव्हे, तर ती एक प्रक्रिया आहे. आज 1947 मध्ये आपल्याला राजकीय स्वातंत्र्य मिळालं खरं, पण सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्यासाठी आजही लढा सुरूच आहे. स्वातंत्र्य टिकवणं आणि ते सर्वसमावेशक करणं ही आता आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे आणि ते स्वातंत्र्य स्वतः हिरावून घेणं आणि मिळवणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन जर काम केलं तर हे काम होऊ शकतं आणि स्वातंत्र्य मिळू शकतं. तुम्हाला काय वाटतं? आपल्याला खरं स्वातंत्र्य मिळालं आहे का? तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट्समध्ये अवश्य कळवा. शेवटी जय हिंद.